मी कितीतरी अशी बॉल फोडून टाकले आणि चिरा कशा काय पडते. कितीतरी लेदरचे जे बॉल आहेत त्याचे आकार पूर्ण बदलून टाकले. अशी मजबूत बॅट आहे MRF. या देशातील अव्वल नंबर 1 खेळाडू सचिन तेंडुलकर त्याच बॅटने खेळला. असो पुन्हा म्हणतात गुडघ्यावर येऊन फार गाणं गातात. कार्यक्रमाची गरज आहे. वा वा बांधवांनो, माझ्या माय माऊल्यांनो, या समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपूर्ण खेडेपाड्यात पोहोचली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी स्वतः गव्हर्नमेंट नोकरीचा राजीनामा दिला. फक्त कार्यक्रमासाठी नाही मॅडम. BST मध्ये चांगला जॉबला होतो. 20-25 हजार पगार मिळत होता. परंतु बाबासाहेबांचे विचार हे जनमानसात पोहोचले पाहिजे. कारण आई सोबत लहानपणापासून राहून म्हणतात ना, बाबासाहेबाचं याड लागलं की फार बोलतं ते यार असतं बाबासाहेबाचं. असो फनकार हो लेकिन फन की खुमारी नहीं आएगी. फनकार हो लेकिन फन की खुमारी नहीं आएगी. और पैसों के लिए बाबा साहब का गाना गाऊं, मेरे खून में कभी ऐसी बीमारी नहीं आएगी. कि बबूर का पेड़ कभी छांव नहीं देता. बबूर का पेड़ वो कभी छांव नहीं देता. गुल का वार दर्द ये घाव नहीं देता. और जो बाबा साहब के नाम पर पेट भरने वालों को ये समाज कौड़ी का भी भाव नहीं देता. कौड़ी का भी भाव नहीं देता. तो कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता. कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता. जो दिल में ना हो वो कभी काम नहीं होता. फकस मतलब के खातिर जो भीम का नाम लेते हैं, जहां में उन कमीनों का कभी नाम नहीं होता. कभी नाम नहीं होता. दूसरा बदल शेर ऐकला. यूं ना देख मेरी जवानी को, ब्लड प्रेशर बढ़ा दूंगी, बढ़ जाएगा. त्या जेवढ्या बोलल्यात तेवढ्याच पहिलं उत्तर देणार, नंतर मी माझं गाणं सुरू करणार. कारण मला अशी सवय आहे की मला कधी कोणाचं कर्ज ठेवू वाटत नाही. प्रत्येकाचं कर्ज मला रिटर्न फिरवायची सवय असते. त्यांचं त्यांना देऊन टाकतो. आज या ठिकाणी माझ्यासोबत प्रबोधन मध्ये ज्यांना घडवलं, प्रबोधन हे काय असतं असं जे पूर्ण मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण आज लॉर्ड बुद्धा चॅनल त्यांच्या आवाजानं आणि त्यांच्या गीतानं पूर्ण दणदणून निघालं. ते महाराष्ट्राचे लाडके गायक, राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलजी अनविकर यांचे कवी, यांचे गुरु आदरणीय सारंगजी पवार यांचे चिरंजीव आदरणीय निलेश पवार आज या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि ते काय लिहितात पहा की शर्म तुझे ना आए इतनी बेशर्मी तुझमें नहीं. सुनो, शर्म तुझमें ना आए इतनी बेशर्मी तुझमें नहीं. फनकार बड़ी होकर, फनकार बड़ी होकर भी वो कुर्मी तुझमें नहीं. लेकिन विनोद विद्यागर को घायल करके, लेकिन ये विनोद विद्यागर को घायल करके मेरा ब्लड प्रेशर बढ़ा दे. ऐसी गुर्मी तुझमें नहीं, ऐसी गर्मी वो तुझमें नहीं. त्यांचं खाजमे केली, बोंबू केली.
खाजून केली गंब उठली तुम्हा खरंच सांगते तुम्हा खरंच सांगते याची शिरी तुटल्यावर पडला होताना खाटेवर ठीक आहे निलेश जाधव क्या बात आहे धन्यवाद शिरचं गाण्याचं बघा उत्तर कसं आहे आता ठीक आहे रागा रागामध्ये ती बाई त्या माणसाला मारते परंतु एखादा माणूस बायकोनी मारल्यावर सहन करून घेऊ शकत नाही आणि शीर जरी तुटली तरी तो रागात येतो आणि काय करतो बघा तो रागाच्या भारात उठला पुन्हा रागाच्या भारात उठला पुन्हा नाही बसला ग तो गप्प नाही बसला ग तो गप्प रागाच्या भरात उठला पुन्हा रागाच्या भरात उठला पुन्हा रागाच्या भरात उठला पुन्हा नाही बसला ग तो नाही बसला ग तो गप्प रागाच्या भरात उठला पुन्हा नाही बसला ग तो गप्प आणि मग हाणलं बाबून खप खप हाणलं बाबून खप खप हाणलं बाबून तावतावन गेला माराया गेला माराया आहो तोंड तेव्हा आहो तोंड तेव्हा बॉल फुल टॉस पडून गेला मधल्या दांडीला आपण ऐकलं बॉल फुल टॉस गेला परंतु तो अंपायर चेक करतो बॉलरचा पाय व्यवस्थित स्पीच मध्ये आहे की नाही आणि पाहिल्याच्या नंतर कळतं की अरे हा तर नो बॉल आहे आणि नो बॉल आल्यावरती काय माहिती आहे ना आता फ्रीट आहे मग कसाही हाना कुठंही हाना कसाही बघा निलेश पवार काय उत्तर देतात नो बॉल तो झाला ग सके नो बॉल तो झाला ग सके मग मिळाला तो फ्री हिट मग मिळाला तो फ्री हिट नो बॉल तो मग मिळाला तो फ्री हिट मग मिळाला तो फ्री हिट सांग आता कसा ग हा नो शॉट सांग आता कसा हा त्यांच्या गाण्याचं उत्तर दिलं परत अजून एक शेर राहिला की धोनी धरतो मागून बॉल पण निदान तू पुढून तरी धरलास का आपण ऐकलं फक्त त्यांच्या गाण्याचं उत्तर देतोय पहा शेरचं उत्तर की नुसतंच मी बोलत नाही जे बोलले ते करून दाखवतो खास कोणाच्या परिणाम लक्ष द्या नुसतेच मी बोलत नाही अरे जे बोलले ते मी करून दाखवतो अडचणी लाट असू दे पण पुढेच मी सरून दाखवतो तू फक्त एकदा मला संधी तर मिळू दे रेश्मा तू फक्त एकदा मला संधी तर मिळू दे रेश्मा तो धोनी एक बॉल धरत असेल मी तुला 2 बॉल धरून दाखवतो एक्स्ट्रा प्लेअर आहेत ना या ठिकाणी आपल्याला सुंदरसं प्रबोधन त्यांनी ऐकवलं त्यांचं गीत होतं